हा देह दिला किती चांगल्या कामासाठी वापरतो माई बाप आपण. भगवंताचे तरी उपकार मानतो का आपण? नाही मानत. का नाही मानत? कारण आपल्याला पारेवर जमल्यानंतर 4-5 जणी जमल्या की आपल्या गप्पा चालू होतात. हिचं काही असं बया, तिचं काही तसं, हिचं काही असं बया, तिचं काही तसं. पक्ववादक एकच नंबर आणलाय बर का. महाराजांसाठी टाळ्या. महाराज 4 बाया जमल्या की आपलं बोलणं हे चालू होतं. पण भगवंताचा विषय कधी तुमच्या आमच्यामध्ये निघालाय का माईबाप? अहो या देवाने आपल्याला सुंदर असे डोळे दिले, कान दिले, हात दिला, पाय दिला. याचा वापर काय करतो आपण? डोळ्यांनी काय करतो माईबाप? याची त्याची काय करतो? वाईट गोष्टी बघतो. कानाने कुणाची तरी भांडणं ऐकतो, मुखाने कुणाच्या तरी शिव्यागाळ बोलतो किंवा ऐकतो, बोलतो. हा, हाताने काहीतरी वाईट कर्म करतो, पायाने काहीतरी वाईट कर्म करतो. पण संतांनी सांगितलं डोळ्यांनी काय करायचंय? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. सुख पहा विठोबाचे मुख. अरे डोळ्यांनो, भगवंताचं स्वरूप रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. अहो सुंदर असं भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी देवांनी डोळे दिले, पण आपण ते मात्र काही पाहत नाही. कानाने भगवंताचं नामस्मरण ऐकायला सांगितलंय, आपण कानाने ऐकत नाही. मुखाने काय म्हणायचंय? म्हणा राम राम टाळे वाजवासे, म्हणा राम राम टाळे वाजवावे. हे म्हणा राम राम टाळे वाजवावे. म्हणा राम राम टाळे वाजवावे. हे नाचा डोला पोलिया साहिते, नाचा डोला ओला पोलिया साहिते, बासुंदी ती परिपक्व झाल्यानंतर, ती सुंदर अशी आटल्यानंतर घरातल्या सगळ्यांनी ती खावी. आणि सगळ्यांनी खाल्ल्यानंतर मालकाच्या लक्षात यावं की अरे दारातलं कुत्रू तसंच राहिलं. मग त्या मालकाला वाटावं की अरे इतकं प्रामाणिक कुत्रू आहे, त्याला थोडंसं दिल्याने काय होईल. म्हणून त्या मालकाने जावं, वाटीभर उरलेली बासुंदी घ्यावी आणि बाहेर जाऊन त्या कुत्र्याला द्यावं. त्या कुत्र्याने ती चाटून चाटून खावी. काय मायबाप? त्या कुत्र्याने ती चाटून चाटून खावी. आणि 10-15 मिनिटांनंतर काय होईल मायबाप? पोरांनो तुम्ही तरी बोला. उलटी होईल मायबाप त्या कुत्र्याला. बरोबर आहे? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी. भगवंता काही नको, ब्रह्मज्ञान नको, पण फक्त मी भक्त आहे आणि तू देव आहे असंच कर. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेन्हे विन जीवा. अहो एकच देव करा, कारण देव बाजारचा भाजीपाला. नाहीतर आपले देव कसे असतात माहितीये का मायबाप? यात्रा आली ना, यात्रा तुमच्याकडचं नाही सांगत बर का. यात्रा आली ना, यात्रा की गावातल्या पारेवर जायचं, शेंदुराची वाटी भरायची आणि झाडाखाली इथे तिथे जेवढे देव ठेवलेले असतात
त्या सर्व देवांना ते शेंदूर लावायचं आणि 7 देवांची अशी रांग असते, त्या देवांना ते शेंदूर लावायचं. आणि आता शेंदुराचा तर हात भरलेला आहे आपला, बरोबर आहे, मग तो हात पुसायचा कशाला, म्हणून जवळचा एक दगड घ्यायचा आणि त्यालाही उरलेला हात, तुम्ही तेच करता वाटतं. आणि 7 मध्ये हे 8वं आलं की नाही माय बाप. मग आपली ही दैवत कशी आहेत, ही अशी वेशीला बसलेली. शेंदरी हेंदरी दैवते रे, शेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी दैवते रे, शेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी देवते कोण भूती भूती घेतो, पूजी भूती घेतो, आपल्या पोटी जीवन बघा माय बाप. मग ही अशी शेंदरी हेंदरी दैवत आहेत आपली, अशी देव नको आहेत आपल्याला. संतांनी जो सन्मार्ग सांगितलाय ना, त्या सन्मार्गावर जायचंय. संतांनी जी भगवंताची ओळख सांगितली ती त्या ओळखीनुसार आपल्याला भगवंत ओळखून घ्यायचंय माय बाप. आपल्याला अज्ञान रूपी निद्रा मिळाली आहे. कशी अज्ञान रूपी निद्रा मिळाली आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती याच्यामध्ये जी निरंतर निद्रा असते तिला अज्ञान रूपी नावाची निद्रा म्हटली जाते माय बाप. आणि ती निद्रा तुम्हा आम्हाला मिळाली आहे. पण हे अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तुम्ही म्हणाल ताई अज्ञान रूपी निद्रा म्हणजे कशी हो. निद्रा माहिती आहे आम्हाला, थंडीचे दिवस आहेत, 2 गोधड्या अंगावर घ्यायच्या आणि एकदा झोपलं की सकाळी उजडत्तावर, ही निद्रा माहिती आहे. पण ही अज्ञान रूपी निद्रा म्हणजे काय, तुम्ही नक्की काय सांगताय. बघा माई बाप हो, अज्ञान रूपी निद्रेमध्ये आपल्याला ज्ञान समजून घ्यायचंय. कारण तुम्ही आम्ही काय करतोय, प्रपंच करतोय, संसार करतोय. पण ह्या संसारामध्ये तुम्हा आम्हाला काही मिळणार आहे का, नाही. संसारामध्ये मोक्ष मिळणार आहे का, नाही. संसारामध्ये भगवंताच्या चरणापर्यंत तुम्ही आम्ही जाणार आहे का, नाही. माऊली 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदसि वेदविद अथश्चोर्ध्वं प्रसुतास्य शाखा गुणप्रवृत्ता विषय प्रमालः अथश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधनी मनुष्यलोके. माऊली म्हणतात की बाबांनो, हे जे संसाराचं वृक्ष आहे हे उलट आहे. कसं आहे, उलट आहे. याचं खोड वरती आहे आणि फांद्यामुळं कसे आहेत, खाली आहेत. आणि ही सगळी फांद्यामुळं खाली आहेत. या खाली फांद्यामुळं असणाऱ्यांमध्ये हा संसार आहे. ज्याला खोडाची अनुभूती कळाली, ज्याला भगवंत वरचा समजला, त्यालाच या संसार नावेमधून पार करून जाता येईल. ममेवांशु जीव लोके जीवभूत सनातनः मन षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अहो, ज्याला मनुष्य देहाचं मोल कळालं, ज्याला संतांचे उपदेश कळाले, त्यालाच भगवत प्राप्ती होऊ शकते माय बाप.